नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करतोय गवार बटाटा भाजी. मी उर्मिला जोशी. तुमचा कदाचित विश्वासही बसणार नाही असे 2 पदार्थ आज आपण भाजीमध्ये घालणार आहोत आणि त्यामुळे आपली भाजी चविष्ट आणि पौष्टिक अशी होणार आहे. या भाजीमध्ये गवार बटाट्यासारखीच गवार भोपळा म्हणजे लाल भोपळा घालूनसुद्धा भाजी छान करता येते. चला तर मग सुरुवात करूया. ही आपण एक साधारण 1/2 किलो गवार घेतली आहे, निवडून घेतली आणि एक मध्यम आकाराच्या बटाट्याच्या फोडी करून घेतल्या. गवार आणि बटाट्याच्या फोडी स्वच्छ धुवून घेतल्या. कढईत 4 चमचे तेल घेतले. मोहरी, थोडे जिरे, हिंग, हळद फोडणी केली. त्यात अर्धा चमचा ओवा घालूया. त्यामुळे भाजीला छान चव येते आणि पोटालाही ती चांगली पडते. फोडणीतच 1 चमचा लाल तिखट घालू. भाजी शिजण्यासाठी अर्धा ग्लास पाणी घालू आणि आता त्यावर झाकण ठेवू. भाजी कितपत शिजले अधूनमधून पाहूया. जास्ती भाजी शिजण्यापूर्वी त्यामध्ये आता 1 चमचा तिखट घालू. 2 चमचे गोडा मसाला, तिळकूट आणि दाण्याचं कूट, ओलं खोबरं घालूया. थोडासा गूळ आणि मीठही घालूया. आता भाजीचा उग्रपणा कमी व्हायला तसेच भाजीची मस्तपैकी चव येण्यासाठी आपण त्यात अर्धी वाटी दूध घालूया. आता एक वाफ आली की आपली गवार बटाटा भाजी तयार. बघा, ओवा आणि दूध हे 2 पदार्थ तुम्ही घालून बघा, नक्की तुम्हाला भाजी आवडेल. आपण घेत असलेल्या प्रत्येक आहाराचे आपल्याला फायदे आहेत. गवारीमध्ये फायबर जास्ती प्रमाणात असतं. ते कोलेस्ट्रॉल लेवल कमी करतं. तो पोटॅशियममुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहतं. चला तर मग पुन्हा भेटूया.